महाराष्ट्रातून मोदींनी फुंकलं लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग। नाशिकमध्ये भव्य रोड शो करत शक्ती प्रदर्शन, तर नवी मुंबईतही भव्य कार्यक्रम। अटल सागरी सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 मिनिटात पार करता येणार। उद्यापासून वाहतूक होणार सुरू। घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान। नाशिकमधील युवा महोत्सवातून मोदींचा हल्लाबोल, तर तरुणांनी राजकारणात येण्याचंही केलं आवाहन। मोदींकडून शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख, त्यांच्या कामाचंही केलं कौतुक। तर राम मंदिर बांधून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं। शिंदेंकडूनही मोदींचं गुणगान। नाशिकमधील काळाराम मंदिराची मोदींकडून सफाई, तर भजन आणि कीर्तनात दंग झाले मोदी। भंडारा गोंदियात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत स्थितीत असल्यानं आमचा दावा कायम राहणार। प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, स्वतः लढण्याची व्यक्त केली इच्छा। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत वंचित सोबत काँग्रेस चर्चा करणार नाही। पवार आणि ठाकरे गटावर चर्चेची जबाबदारी, सूत्रांची माहिती। आणि जरांगे पाटलांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। मुंबईतील सभेविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली।